आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। मात्र जालन्यामध्ये पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांच्या कठोर नियमावलीनंतर सुद्धा सर्रासपणे कॉपीचे हे प्रकार जालन्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळालं। जालन्यातल्या मंठा तालुक्यातल्या परीक्षा केंद्रांवर कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीला आला। खिडकीमधनं विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा प्रकार दिसला। आज 12वी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता। दरम्यान कॉपी बहादरांना चिठ्ठ्या पुरवण्यासाठी काही तरुण चक्क परीक्षा केंद्राच्या कंपाऊंड वॉलवर चढून मागच्या बाजूने जाऊन खिडकीतनं विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्यामुळे जालना जिल्हा प्रशासनाच्या कॉपी मुक्त अभियानाचा पूर्णतः फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। कॉपी पुरवणाऱ्या तरुणांवर, परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार घडताना दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर आता नेमकी काय कारवाई होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सुधाकर जाधव आपले जालन्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। सुधाकर, जिल्हा प्रशासनाचा कॉपी मुक्त अभियानाचा एक प्रकारचा हा उडालेला फज्जा आहे, मंठ्यातला हा प्रकार समोर येताना दिसतोय। काही कारवाई होईल अशी शक्यता वाटतेय का? नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं तर आज 12वीचा पहिलाच पेपर होता आणि या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे। मंठा तालुक्यातील ढोकसाळ येथील एका परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळालाय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता या शिक्षकावर काही कारवाई होते का, किंवा जे मुलं होते कॉपी देण्यासाठी आलेले त्यांच्यावर काही कारवाई होते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे अजिंक्य। सुधाकर, मात्र मंठामध्येच फक्त हा प्रकार घडलाय का जिल्ह्यातल्या इतरही काही भागांमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे? कारण व्हिडिओ दिसत आहेत मंठ्यामधले आणि ज्या परीक्षा केंद्रांमध्ये असे प्रकार होतील त्या परीक्षा केंद्रांची सुद्धा मान्यता रद्द केली जाईल असं सुद्धा सांगितलं गेलेलं होतं। मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सक्त निर्देश देत सांगितलं होतं। मात्र तरी सुद्धा हे प्रकार घडताय। नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं ते मंठा तालुक्यातील ढोकसाळ येथील चित्र आहे। मात्र आपण जर पाहिलं तर जालन्यातील असे बहुतांश सेंटरवर कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामध्ये जालन्यातील जे ग्रामीण भाग आहे त्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर कॉप्यांचा सुळसुळाट आज आपल्याला पाहायला मिळालाय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदरीत आता यांच्यावर काय कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे अजिंक्य। ठीक आहे सुधाकर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी सर आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं। सर, कॉपी मुक्त अभियान कुठेतरी राबवतंय राज्य सरकार आणि बोर्ड सुद्धा त्याबद्दल सातत्यानं प्रयत्न करताना दिसतंय, पण पहिलाच पेपर होता 12वीचा आज जालन्यामध्ये कॉपी पुरवले गेल्याचा प्रकार समोर आला। वाशिममध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडल्याचं दिसतंय। सर, काय कारवाई केली जाईल आता? कारण सक्त निर्देश देखील दिले गेले होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते। हो, या संदर्भात राज्य मंडळामार्फत, राज्य शासनामार्फत, सर्व जिल्हा प्रशासनामार्फत निर्देश दिले होते। आता यामध्ये आम्ही काही न्यूज चॅनलवर बघितलं की जालन्यामध्ये अशा प्रकारच्या काही घटना, म्हणजे बाहेरचा जरा मॉब दिसला आम्हाला। तर या संदर्भात संबंधित विभागीय अध्यक्ष आणि संबंधित शिक्षण अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिलेत आणि तात्काळ त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी उद्याच्या पेपरपासून सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। बरं, पण सर आपल्याकडे किती तक्रारी आल्या आहेत या संदर्भात अधिकृतपणे? आणि या पुढच्या काळात या वर्षी आताच्या आज 42 कॉपीची प्रकरण आमच्याकडे अधिकृतपणे आलेले जातची। बरं, आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून 26 प्रकरण आहेत त्यापैकी। बरं सर, बोर्डाकडनं तर उपाययोजना केल्या जात आहेत, परीक्षा केंद्रांना सक्त सूचना दिल्या गेलेल्या आहेत। आपण तंत्रज्ञानाचा सुद्धा आधार घेतलेला आहे, म्हणजे एक ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी केली जाणार असल्याचं सांगितलं गेलं होतं। भरारी पथकं आपण स्थापन केली आहेत, तरी सुद्धा कॉपीचे प्रकार घडतायत सर। नाही, विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग, पालकांचं काउन्सिलिंग किंवा त्यांचे मित्र वगैरे जे केंद्राच्या बाहेर आम्हाला जे काही दिसून आले, म्हणजे आम्हाला जे काही न्यूज चॅनलवर दिसलं त्यावरून आम्हाला असं वाटतं की बाहेरचे पब्लिक आहे आणि बाहेरच्या पब्लिकसाठी आपण संबंधित जिल्हा प्रशासन आणि राज्य मंडळ किंवा विभागीय मंडळ त्यामध्ये संपूर्णपणे लक्ष घालेल आणि त्याप्रमाणे आणखी कडक तिथं कारवाई करण्याची सूचना आम्ही देऊ। ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।
आपल्यासोबत राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी सर होते आणि यापुढच्या काळात हे कॉपीचे प्रकार आणखीन घडणार नाही त्याची पुरेपूर खबरदारी घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि जे प्रकार घडलेत त्याबद्दल कारवाई देखील केली जाणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.